जळगाव लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान पार पडणार आहे आणि त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। दोन्ही मतदारसंघांसाठी केंद्रीय जवानांच्या 5 तुकड्या तसंच केरळ पोलिसांचाही ताफा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। तर या संपूर्ण विषयावर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। देशाचं चौथ्या टप्प्याचं निवडणूक प्रक्रिया उद्या पार करणार आहे। त्याकरता प्रशासनाच्या वतीनं व पोलिसांच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात येते आहे। आपल्यासोबत डॉक्टर रेड्डी सर आहे। सर, कशा पद्धतीने जळगाव जिल्ह्यात 2 मतदारसंघ आहे, एक रावेर आणि जळगाव, कशा पद्धतीनं नियोजन आखण्यात आलेलं आहे? आपलं जळगाव जिल्ह्याची दोन्ही मतदारसंघाची वोटिंग प्रक्रिया उद्या होणार आहे। त्याच्यासाठी आपल्याकडे एकूण 2 ॲडिशनल SP, 9 DYSP दर्जाचे अधिकारी आणि इन्स्पेक्टर API आणि सब इन्स्पेक्टर या दर्जाचे अधिकारी एकूण 220 लोक आणि कॉन्स्टेबलपैकी जवळपास 5000 लोकांचा 5000 कॉन्स्टेबलचा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ॲसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलिसांतर्फे सर्व तयारी झालेली आहे। म्हणजे तुम्ही सर्व लोकांनी कोणताही भीती न ठेवता बाहेर या आणि सर्व लोकांनी वोटिंग प्रक्रियेमध्ये सहभाग व्हा आणि तुम्ही मतदान करा। मी स्वतः भी करणार आहे। तुम्ही लोकांनी पण बाहेर या, तुमचं मतदान करणं आपले स्वतःचा हक्क आणि जबाबदारी देखील आहे। सर्वांनी मतदान करावं। निश्चितच पोलिसांच्या वतीनं संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। उद्या हा मतदान प्रक्रिया सुरळीत पार करण्यासाठी मोठ्या पद्धतीनं पोलीस देखील सज्ज झालेले आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।